ते तुमचे प्रवीण उत्तम भोगळे. तुम्ही बाबा केन्नापासून हो मिठागर करतात? मिठागर म्हणजे आमचो आजोबापासून व्यवसाय चालू हा. हां. आणि सरकार कडल्यान कितें बी मेळटा तुमकां अनुदान बी? अनुदान अशें कितें ना. हे आतां आमकां मातशें केन्ना वॉटर पंप हे उदीक आटोवपाक थोडे दिता, म्हणजे लास्ट एंडिंग हां. माझो अगर म्हाजेच वॉटर पंप लागून खाली करता. हय, तुम्ही सगळ्या पयलीं हांगर पळयलें आमी आग्रान की सगळ्या पयलीं आगर तुमी आग्रान काम करतात आणि मिठय पयलींच फावट काडटात. हय. ह्या व्यवसायान तुमकां कोण कोण मदत करता घरची? घरची म्हणजे माझी बायल आहा, भावाची बायल आहा, ती सगळी तिचे 2 भुरगे आहा, ती मदत करतात. ह्या व्यवसायान जाता सगळे घर संसार चलता? हय, तशें सारको लक्ष घातल्यार जाता, ना म्हणना हांव. तरी कितले म्हयने आसता हो व्यवसाय? व्यवसाय म्हणजे आमचो पावसाचेर अवलंबून हा. पावस खूब पडत तो शक्यतो मेची 15 तारीख तक व्यवसाय चलता आमचो. चलता मे पयलीं. आणि सुरवात केव्हा जाता हो मीठ? सुरवात म्हणजे हांव नोव्हेंबरान करता एका उदीक. नोव्हेंबरान. हय, सगळें. म्हणजे पावस जर लेट पडोंक ना जाल्यार फायदो जावंक शकता मिठाचो. हय. आणि सरकार कडल्यान तुमकां कांयच तशें मेळना अनुदान? हे आतां वॉटर पंप हे दितात. तितलोच दितात आणि काय ना. तशें. आताच आयजूच जेन्ना विधानसभा चालू आसा तेन्ना मुख्यमंत्र्यान म्हटलां की हे बायोडायवर्सिटी अंडर ह्या सगळ्या आग्रांची पाहणी करतले आणि जे मीठ आहा ते मीठ गोंयच्या उद्योगांक पावयतले. ह्या विशयी तुमकां कितें दिसता? ना, एक बरी गजाल हा. सगळ्यांचे एक ह्या घेत जाल्यार मीठ एक भुरगे सुद्दां हेतून भितर सरो शकता. शकतात. हय. रोजगार मेळूं शकता ना सगळ्या. हे आता तुम्ही व्यवसाय मिठाचो करता, तुमकां बाजारपेठ खंय आसता? हय काय तुमचे कडेन आग्रार येवपाक रस्तो ना, पूण मीठ व्हरतात कशें तुमी? ना, माझे मीठ माझे घर काय हायवे घातल्या कारणान हांव थंय रोडारच थंयता घरा. रस्तो जाय असो दिसता तुमकां ह्या रस्त्यार? रस्तो असल्यार बरो, पण काही सुद्दां मग प्रॉपर्टींचे. आसतलो अशें म्हाका एके वाटेन दिसता. आणि म्हाका सांगा, ह्या व्यवसायान सर आताची पिढी येत आणि हो व्यवसाय करीत, मग कोणाचे भाडेपट्टीचेर आगर घेत जाल्यार तेंचे फायदो जावंक शकता तेंकां? फायदो जावंक शकता. भुरग्यांनी लक्ष घालूंक जाय. तितले काम सादे ना ते मीठ काडप म्हणजे. आतां आमी लेबर हाडून सुद्दां घातले जाल्यार तेंकां काडूंक कळचें ना. कळचें ना. मीठ काडपाक काय करचें पडटा? प्रक्रिया सुरवाती पासून कितें करचें पडटा? म्हणजे पाणी आटोवप, साफ-सफाई. हय. काडप, हे मेरे लावप व्यवस्थित. काय आमी पळयले महाराष्ट्रान जे मिठाचे मिठागर आहा तेतून न्हू जोता घेवन ते नांगरतात. तुम्ही हे कशे नांगरतात? आम्ही नांगरिना, आम्ही पायांनीच गुड्डायता. पायांनीच गुड्डायता. कमावशी आमचे बक्षा करता. महाराष्ट्रान आहात ते आमचे सोयरेत आहात ते. हय. ते खूप कमावशी करतात. खूप कमावशी करतात. आणि तुम्ही हे आता जे मिठागराचे करताना काम करताना माती व्यवस्थित करता, मागीर कितें आसता प्रोसेस फुडें? मागीर प्रोसेस म्हणजे पाणी आहा ते पाणयेचेरच सगळें डिपेंड. पाणी बरें तापोवंक जाय. तापोवंक जाय. भायले उदीक पयले येवंक जायना भितर पाणी. हां, ते मगे बंद. आणि आता तुमकां जे खारें उदक लागता न्हू ह्या मिठाक, ते केन्ना घेता तुमी? जाय तेन्ना घेता मागीर. थंय पायप आहा ते ओपन करताना जाय तो. हां, म्हणजे भरतीचो ओहोटीचो पळोवन तुमी उदक घेतात. आणि समज उदक मातसो डिले जायत जाल्यार मिठाचेर काय परिणाम बी जाता? ना, तशें ना. उदीक आमकां शक्यतो कमीच जाय हायसर. तापोवंक जाय सगळें. तापोवंक जाय. हे उदीक तुम्ही केन्ना दिता ह्या आगरांक हेका? आग्रांक दिता म्हणजे हे मीठ अशें काडले काय ना. हय. ते भितर म्हळे जाय तितलेच सोडप. म्हणजे ते सकाळी सोडप काय आताच? ना ना, आताच सोडप. आताच सोडप. तापलेले असतानाच सोडूंक जाय ते भितर. आता हो एक कुणगो आसा पळय, आता तुम्ही मीठ काढले, ह्या कुणग्यान कितले किलो मीठ मेळांक शकता? अशें बरी मेहनत घेतली जाल्यार? मेहनत घेतली जाल्यार सद्याक वत बरें ना. मागीर मागीर आमकां एक 20 किलो बी अशें मेळूं शकता. 20 किलो मेळोंक शकता. हय. ह्या व्यवसायान तुम्ही समाधानी आसात? हय हय, हांव तर सॅटिस्फाय. हय, तुझें नाव कितें? माझे नाव ऋषिकेश नायक. हा, तू केन्नापासून हे शिकता मीठ करपाक? माझो पप्पा काडटालो तेन्नापासून हांव शिकतालो. तेच्या उपरांत हांव कामाक वयतालो. हां. सो कामाक वचून म्हाका ट्रान्सफर दिल्या कारणान आतां हांव घरात आसा. हां. सो पयलीं म्हाजो आजो काडटालो, बाबाजी नायक. बाबाजी नायक, मागीर म्हाजो पप्पा काडटा, श्रावण नायक, काका बी काडटाले. हां. सो आतां नवीन हांवूय एक फुडें सरला युवा म्हणून. हय, हरशीं आमी पळयता की युवकांक सरकारी नोकरी जाय, हो व्यवसाय पारंपारीक नाका. तुका कशें दिसता हे मिठागराचें काम करताना? ना, आमच्या आगरवाड्या गावाकूच नांव आगर आहा म्हणूनच पडला. सो म्हाका जाल्यार अशें दिसता आगरवाड्याचे जितले भुरगे आहा तेंच्यांनी हेतून इनिशिएटीव घेवन हो आगराचे जे आहा काम करून सगळे मीठ बीठ काडून ते आपल्या आमचो आगर आणि आगरवाडो जगपाचे. ओके, थँक्यू.